श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम द्राम ओम सहस्रशीर्षः विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृधानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण या विषयामध्ये पुढे विषय सांगणार आहोत। आजचा विषय आहे उत्तानपादाचे पुत्र ध्रुवाचे आख्यान आणि ध्रुवाची तपस्या आणि ध्रुवलोक संस्थांचं वर्णन। तर ऋषी म्हणाले, हे सुजी, बुद्धिमान श्रेष्ठ ध्रुव भगवान विष्णू की कृपापासून मेढीभूत मध्ये मध्यस्थानापासून कसे प्रकार झाले ते आम्हाला कथा सांगा। सूत म्हणाले, हे द्विजो, हे ब्राह्मण हो, मी पूर्वकालमध्ये अनेक शास्त्राचे ज्ञाता कर्मकांडोजिशी विचारले होते, तेव्हा त्याने मला सांगितलेली कथा मी तुम्हाला सांगतो। मार्कंडेय म्हणाले, मार्कंडेय विचारलं होतं तेव्हा मार्कंडेय म्हणाले, प्राचीन काळामध्ये सार्वभौम चक्रवर्ती सम्राट महान तेजस्वी तथा सभी शास्त्रांमध्ये श्रेष्ठ असा राजा उत्तानपाद पृथ्वीचं पालन करीत होते। सुनीती तथा सुरुची हे त्या 2 पत्नी होत्या। ज्येष्ठ भार्या सुनीतीला ध्रुव नाव पुत्र उत्पन्न झाला। तो महातपय, महायशस्वी, महाज्ञानी, कुळाचा दीपक तथा महाबुद्धिमान होता। जेव्हा तो 7 वर्षाचा होता तेव्हा काही समय वेळी आपल्या पित्याची मांडीवर बसला। हे विपेंद्रा, त्यावेळी आपल्या रूपावर गर्व करणारी सुरुचीने
त्याला पाहिले. उतार करत प्रचित्त होऊन आपल्या पुत्राला राजाच्या गोदात बैठून दिले. तदनंतर पित्याकडून मांडीवर न बसताना बुद्धिमान ध्रुव दुःख झाले. माताचे पास जाऊन त्याने आपली सगळी गोष्ट सांगितली. शोकात बुडालेल्या मातेने सांगितले, पुत्रा, सुरुची पतीची प्रिय पत्नी आहे आणि तुझा पुत्र सुद्धा त्याला प्रिय आहे. तू तुझे अभाग्य भागाचे पुत्र तुझ्या भाग्यात त्याच्या उत्पन्न झाला आहेस. तू बार बार का चिंता करते, का दुखतो? तू दुःखातीत होऊन माझ्या शोकाला वाढवशे पुत्र. तो शांत आपल्या शक्तीपासून शांत आणि अटळ स्थान प्राप्त केले पाहिजे. तेव्हा मातापासून ऐकून वनात गेला वा तेथे ऋषी विश्वामित्राला ते पाहून विधीपूर्वक प्रणाम करून 2 हात जोडून त्यांना म्हणाले, हे भगवान, हे उत्तम, आपण कृपा करून मला सांगा की मी कोणत्या उपायापासून सर्वात उपर स्थान प्राप्त करू. हे मुने, माता सुरुचीने पित्याच्या गोदात ठेवून मला उतरून दिले, माझा अपमान केलेला आहे. रायाचे ऐकून नाही ब्राह्मण भूस त्या कारणापासून दुःखी होऊन मी माताच्या पास गेलो. तेव्हा माझी माता सुनीते म्हणाली, हे पुत्र, शोक करू नको. तू आपल्या कर्मापासून उत्तम तथा परम स्थान प्राप्त कर शकते आहेत. हे महामुने, उनका वचन ऐकून मी या वनामध्ये आपल्या स्थानावर आलो आहे. हे ब्राह्मण, कृपाने मी अद्भुत तथा उत्तम स्थान अवश्य प्राप्त करीन. हिम्मत दाखवली, ये विल फाइंड आहे. मनात इच्छा असल्याशिवाय मार्ग दिसत नाही. हा 7 वर्षाचा ध्रुवबाळ जंगलामध्ये निघून गेला आणि विश्वामित्राच्या आश्रमात आला नाही. आणि विश्वामित्र त्यांनी विचारले की मी काय करू, मला मुक्त स्थान प्राप्त कसं होईल. तर माझी सावत्राई जे तिने मला आपल्या पित्यापासून बाहेर ढकलून दिले, त्यामुळे माझ्या ह्याला दुःख होते. याचा सूड कसा घ्यायचा, काय करायचं. ध्रुवाचे द्वारा या प्रकारचे ऐकून मुनीने हास्य म्हणाले, हे राजपुत्र, ऐक, तू जगाचे स्वामी, कष्टांचा नाश करणारा तथा बुद्धिमान महादेव शंभुके दक्षिण अंश उत्पन्न केशव विष्णू की आराधना कर, त्यामुळे तुला चांगलं उत्तम स्थान प्राप्त आहे. त्याकडे मात्र मुद्दा सांगितला. भगवान
महादेवाच्या दक्षिण भागातून. आता या ठिकाणी विष्णू पुराण आपण वाचलं तर भगवान महाविष्णूच्या नाभीतून कमळातून ब्रह्मदेव प्रगट झाला आणि भगवान विष्णूच्या शरीरातून महादेव प्रगट झाले असं पाहतात. तर इथं शिवपुराणात काय सांगितलं की भगवान शंकराच्या दक्षिण भागातून म्हणजे उजव्या बाजूतून विष्णू प्रगट झाले, त्यांच्या नाभीतून कमळ उमटलं आणि त्या कमळात ब्रह्मदेव प्रगट झाला. तर तो जो आदिनारायण आहे, कष्टांचा नाश करणारा, ऐश्वर्य देणारा, त्याची तू भक्ती कर असं विश्वामित्राने ध्रुव बाळाला सांगितलं. ते सर्व पापांचा नाश करणारे, अभिष्ट फळ देणारे, परम शुद्ध पवित्र दोषरहित तथा श्रेष्ठ मंत्राचा नित्य जप करो. आपली इंद्रिय ताब्यात ठेवा. प्रवण सहित नमस्तु वासुदेवाय अर्थात ओम नमस्तु वासुदेवाय या दिव्य मंत्राचा जप करा. ओम नमस्तु वासुदेवाय. आता या ठिकाणी आपण नम भगवती वासुदेवा म्हणतो, पण या ठिकाणी मंत्र कसा विश्वामित्राने ओम नमस्तु वासुदेवाय. आता ओम नमस्तु वासुदेवाय आणि आपण ओम नम भगवती वासुदेव असं म्हणतो. आता दोन्ही मंत्र थोडा फरक आहे. कसा? ओम नमस्तु वासुदेवाय, ओंकार स्वरूप जो परमात्मा आहे वासुदेव, त्याची भक्ती करायला सांगितलं. तो जप कर असं सांगितलं ध्रुव बाळाला. मग ध्रुव बाळ तपाला बसवायचा आहे. 7 वर्षाचं मुलगा तपाला बाहेर गेलं. अनेक संकट वाघ शिंह या चांगला त्याला भेटू लागले, पण विश्वामित्राने त्याला मंत्र ओम नमस्तु ते वासुदेवाय, ओम नमस्तुस्ते, ओम नमस्तु वासुदेवाय, ओम नमस्तु वासुदेवाय, ओम नमस्तु वासुदेवाय असं म्हणतात. आणि मग या दृष्टीने तो मंत्राची विधी झाला. तो मंत्र ध्रुवाने पाठ केला आणि मग तपाला तो पुढे बसतोय बघू. असे ऐकून महान यशवाले ध्रुवाने त्या विश्वामित्राला प्रणाम करून पूर्वेकडे मुख करून ध्यानमग्न होऊन प्रणचित्त होऊन जप आरंभ केला. म्हणजे या ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून त्याने आरंभ केलेला आहे. नाक मल तथा फळाचे आहार, शाक मूळ तथा फळाचा आहार घेऊन त्याने आळस सोडून होऊन दिनरात निरंतर 1 वर्षापर्यंत मंत्राचा बार जप केले. वेताळ, भयंकर राक्षस तथा भयानक सिंह इत्यादी बळी जानवर बुद्धीला मोहित करणारे त्यांच्या महत्वाच्या 5 जवळ आले, किंतु वासुदेवाचे जप करतात झालेलं व सुद्धा त्याला कोणत्या प्रकारची विजा झाली नाही. आता या ठिकाणी शाक मूल आणि फलार हे ध्रुवान तप कोणत्या पद्धतीने केलं? शाक मूळ आणि फळ म्हणजे कंदमूळ आणि फळ त्याच्यावरती त्यांनी उपवास करायला सुरुवात केली. वर्षभर रात्रंदिवस जप करायचा. ओम नमोस्तु ते वासुदेवाय, ओम नमोस्ते, ओम नमस्तु ते वासुदेव असा मंत्र म्हणायचा. आणि मग त्या ठिकाणी मग भगवान परमात्मा पुढे काय केलं हा प्रश्न आहे.
आता तप करताना आपली माणसं तप करावं तुम्ही. हा आम्ही करतो ना तप. हा काय रे चहा झाला का? चहा पिऊन तपश्चर्या करतोय, खिचडी खाऊन तप करतोय, जवारी बाजरी खाऊन तप करतोय. त्या तपाची जी भानगड आहे याच्याकरता अजून जगाला तपाचं खरं शास्त्र समजलं नाही. कारण याच्यामध्ये कंदमुळं आणि फळं, शाक ही एक प्रकारची फळाची प्रकार आहे, भाजी नाही पण प्रकार आहे. मूळ कंदमुळे आणि फळे, फळांचा रस म्हणजे सोमरस प्यायचा. कोण? ध्रुवबाळ. रोज 1 वर्षभर त्यांनी तपश्चर्याला आरंभ केला. का खायचं? फळ का खायचे? ज्वारी बाजरी खाऊन तप करायचं नाही जमत का? त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की ज्वारी बाजरी जी आहे हे दुर्गंधी अन्न आहे. भात वरण आमटी हे दुर्गंधी अन्न आहे. हे अन्न आपल्या शरीरात काय मिळतं? आपल्या शरीरात दुर्गंधी वास येतो आणि तो दुर्गंधी वास भगवंताला सहन होत नाही, त्यामुळे देव आपल्या जवळ येत नाही. हा इथला माझा सिद्धांत. विश्वामित्राने सांगितलं समजून की तुला कंदमुळे फळं खाऊन राहावं लागेल. जसं आपल्या सगळ्या भाविकांना आपण सांगतो कंदमुळे खाऊन तर 7 दिवस 40 दिवस उपवास करा. काय लोकांना 12 वर्ष झाले उपवास आहे, काहींना 18 वर्ष झाली, काहींना 4 वर्ष झाली, कोणाला 2 महिने झाले. कंदमुळे फळं खाऊन का उपवास करायचा? आपल्या शरीरामध्ये दुर्गंधी निर्माण होऊ नये. दुर्गंधी निर्माण झाल्यानंतर देव आपल्याकडे येणार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नेमकं आपण आता तेच करतोय. आपण आता कंदमुळे खायला खिचडी खातोय, नंतर शाकाहारी आहे आणि सगळं करून खाऊन पिऊन आपण केशवान माधवान गोविंदान महा नाव घेतोय. म्हणजे तपश्चर्याची जी भूमिका आहे ती आपल्याकडे नाही, नामस्मरणाची भूमिका ती पण पूर्ण नाही. भूतियान मार्ग म्हणजे दारू गांजा फूक मांस हे भूतियान मार्ग, चेडे प्रसवण्याची लक्षणं, चेडे गोटे भूत. पितृयान मार्ग म्हणजे वरण भात आमटी हे पितर प्रसवण्याचा मार्ग. पण या ठिकाणी जो तिसरा मार्ग सांगितला आहे फळं खाऊन जायचं आणि फळं खाऊन उपवास करायचा. असं केल्यानंतर तुला भगवंत नक्की भेटतील. का? तर भगवंताचं जे शरीर आहे किंवा जे स्वरूप आहे ते स्वरूप सोमरस पिलेलं आहे, कंदमुळं खाणार आहे आणि तुझी त्यांची मग भेट होणे सहज शक्य आहे, असं ध्रुवबाळाला अगदी विश्वामित्राने याचं स्पष्ट करून सांगितलं. आता आपला देव का भेटत नाही? तर आपल्या शरीरात दुर्गंधी येते. आपल्या स्वप्नात राव साप दिसले, राव भूत दिसली. का दिसतो? आपलं शरीर बाद झालेलं आहे. शरीर तुमचं शुद्ध नसल्यामुळे तर तुम्हाला भूत दिसतील, खै दिसल, राक्षस दिसल आणि काय ना काय तुम्हाला स्वप्न पडणारच. मग तुम्ही वरण भात आमटी खा, मग तुमची मिळालेली माणसं मग स्वप्नात पितळाला अमुक आला तमुक आला किती होईल. पण जेव्हा तुम्ही फळं खाऊन राहता तेव्हा तुम्हाला देवाशिवाय दुसरं कोणी भेटणार नाही. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, देह शुद्ध करून भजनी भजावे असं म्हटलेलं आहे. हा देह शुद्ध करायचा अशा पद्धतीने कंदमुळे फळे खाऊन ध्रुवबाळाने 1 वर्ष तपश्चर्याला आरंभ केला आणि शरीर शुद्ध होत चाललं. जितका तुमचं शरीर शुद्ध होईल तितका देव तुमच्या जवळ होतो. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे, कंदमुळे आणि फळ खाऊन त्यांनी उपवास केला 1 वर्ष. मी पाणी प्या असं कुठे सांगितलंय? पाण्याचा उल्लेख इथे नाही ना. जल म्हणायला पाहिजे होतं. शाक, जल, शाक, मूळ, कंद आणि फलार असं म्हणायला पाहिजे नाही. जल म्हणजे पाण्याचा उल्लेख कुठे नाही, तर महत्त्वाचा मुद्दा आहे. ध्रुवबाळाने पाणी न पिताना उपवास करायचा, अशा 8 घात. फळांच्या रसात जे पाणी आहे ते पाणी प्यायचं. फळांच्या रसातलं पाणी प्यायचं, नारळातलं पाणी प्यायचं, सफरचंदाचं पाणी रस प्यायचा,
आंब्याचा आमरस प्यायचा. म्हणजे फळं जी आहेत त्या फळांच्या रसाचं पाणी पिऊन उपवास करायचा, आरंभ तप करायचं. म्हणजे आपलं पाणी जे आहे ते अजिबात प्यायचं नाही. कारण काय? कारण आपलं जे पाणी आहे हे पाणी दूषित होतं, पुन्हा ते शुद्ध होतं, त्याची वाफ होते, वर जातं, पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा दूषित होतं. म्हणजे याच्यामध्ये सतत चढ उतार आहे. आणि पाणी जे आहे ते लोटापर्यंत किंवा इतर कामाला आपण आंघोळीला वापरतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फळांचा रस काढून कोणी आंघोळ करीत नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की फळांचा रस, काही पक्षी असे आहेत की फळांमधलं पाणी पिऊन राहतात. तर फळांचा रस का प्यायचा? कंदमाचं फळ आहे, सफरचंद आहे, सफरचंदचा रस काढा, का डाळिंब आहे, डाळिंबाचा रस काढून आपण पिलो तर आपल्या शरीरात आपलं जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे नष्ट केलं. त्याच्यामध्ये ध्रुवबाळानं 1 वर्षामध्ये आपलं पाणी पूर्ण नष्ट केलं, हा महत्त्वाचा मुद्दा येतात. आपल्या शरीरामध्ये आपलं पाण्याचा अंश राहून गेला नाही. मग याचं रक्त कसं काय तयार झालं, हा इथं प्रश्न होतो. ते जगला कसं, हा प्रश्न होतो. तर डाळिंबाचं पाणी, नंतर फळांचा रस, याच्यातून लोह आणि तांब हे मिळू शकलं. त्यामुळे त्या शरीराला पुरवठा झाला भरपूर चांगला. नंबर 1 ची तपश्चर्या ध्रुवबाळाने सुरू केली, फळांचा रस प्यायचा, पाणी अजिबात प्यायचं नाही. आणि अशी तपश्चर्या केल्यानंतर आपल्या ईश्वरापर्यंत भेट होते. मला आला अनुभव, मी 14 वर्ष, बरेच वर्ष म्हणजे फळांचंच पाणी प्यायचं, बाकीच काय पितच नव्हतं. म्हणजे शरीर शुद्धी होण्याचा जो मार्ग आहे तो फळांच्या रसातला पाण्यावर जागायचं. आता आपण 7 दिवस म्हणा, 8 दिवस किंवा पाण्यावर जगू शकत नाही. आता काय माणसं नाळाचं पाणी पिऊन राहिले. माझ्याकडे काय माणसं 3-3 वर्ष फळांच्या रसावर राहिले, पाणी पिलीच नाही, तितकं शरीर स्वतःला जेव्हा भेटले, साक्षात्कार झाला. म्हणजे परमेश्वर काय बाजारचा भाजीपाला उठला पाणी घाल त्या महादेवाला, उठला पाणी घाल त्या देवाला, नाही चालत नाही. ध्रुवबाळासारखी तपश्चर्या केल्याशिवाय आपल्याला आढळ पद मिळणार नाही, हा इथं विश्वामित्राने दिलेला जबाब आहे. म्हणून कंदमुळे खाणे, फळ खाणे ऋषीमुनींचं अजूनही लक्षण आहे. हिमालय, सातपुडा, अरवली, चित्रकूट, भीमकंड, सह्याद्री, अरवली, हिंदुकुश, पूर्व घाट, पश्चिम घाट या ठिकाणी कंदमुळं फळ आहेत. तिथे जे साधू आहेत, गिरनार, हे सगळे कंदमुळे खाणारे बरेचसे साधू, दुसरं पाणी पित नाही, खाते नाही. त्यांची ती तपस्या. जंगलात काय राहतात, कंदमुळं खाऊन राहायचं, त्याच्या पाण्यावर जागायचं, आपलं पाणी प्यायचं नाही. मग अशी जी तपश्चर्या आहे ती 1 नंबरची तपश्चर्या, ब्रह्म तपश्चर्या. भूतियान मार्ग, पितृयान मार्ग, देवयान मार्ग आणि ब्रह्मयान मार्ग. तर फळांचा रस प्यायचा हा ब्रह्मयान मार्गाची उपासना ध्रुवबाळाने 1 वर्ष केली. पुढे काय झालं, अशी तपश्चर्या करता करता ध्रुवबाळाच्या समोर भगवान आदिनारायण व स्वाक्ष भगवान प्रगट झाले. आणि ध्रुवबाळाला त्यांनी मग पुढचा आशीर्वाद दिला, तुझं काय काम आहे, कसं आहे, काय आहे तुला. म्हणजे असे क्षण प्रसन्न झालेले आहेत. त्यांना पाहिल्यावर कोण आहे असं सोचत करून
कोण आहे बुवा, आपण माझ्या पुढे का आला असं डोळा पकडून त्याने पाहिलं, तेव्हा आपल्या समोर ओम नमो भगवते वासुदेवाय असा हे मंत्र म्हणत होते उद्धवबा. आणि मग त्याने आता या ठिकाणी ध्रुवबाळाजवळ विष्णू भगवान आले. त्याने त्याला आपल्या हाताला जो शंख होता त्या शंखातून त्या ध्रुवबाळाला स्पर्श केला, जागा केला. तो भगव ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते असं मंत्र ध्रुवबाळ म्हणत होता. विष्णू भगवान भेटले. म्हणजे देव भेटण्याकरता आपल्याला तपश्चर्या अशी केली पाहिजे. आता हा तपश्चर्या करतो, सकाळी उठला की पहिलं थोडा खाणार, खिचडी कुठं काय खाणार, मग तपाला वाचणार. म्हणजे मनुष्याचं जे मन आहे, जे इंद्रिय देवस्वरूप, ती सगळी इंद्रिय परिपूर्ण विकसित झाली पाहिजे. त्या ध्रुवाने आपली सगळी इंद्रिय विकसित झाली आणि ती आपल्या ताब्यात ठेवली. अशा दृष्टीने या ठिकाणी तपश्चर्या करण्याकरता मन काय होतं, मन चंचल आहे बाबा, मन स्थिर राहत नाही. तर कारण जेव्हा तुम्ही वरण भात आमटे खाताय तर तुमचं मन स्थिर होणार नाही. मांसाहार करताय, दारू पिताय, गांजा, तर मन स्थिर होणार नाही. जेव्हा तुम्ही फळच खाता, फळातलंच पाणी पिता, तेव्हा तुमचं मन स्थिर होईल. तसं होणारच नाही, असे ते सिद्धांत मानला. मग आता भागवत पुराणात काय सांगितलं, कलियुगामध्ये प्रचार करायचा, वासुदेवे भगवत हृदय स्थिते. ज्याचं हृदय सात्विक म्हणजे फळ खाऊन पवित्र झालेलं आहे, फळांचंच पाणी पिऊन जो राहतोय, त्याच्या हृदयात परमात्मा अवतीर्ण होणार. बाकीच्या हृदय कलकी कलो काल प्रपाते परमात्मा धर्मकृत अवतार हा, असं भागवत पुराणात सांगितलं. सर्वात मोठाच मोठा जो कलकी अवतार भगवान कलकी सर्वांच्या हृदयात प्रगट होणार. म्हणजे कसा, तर ज्याचं सात्विक हृदय त्याच्यात असणार. आता 1000 तांबे मानले, परत काय तांब्यामध्ये आधी स्वच्छ पाणी भरलं, काय तांब्यामध्ये गढूळ पाणी भरलं आणि सांगितलं, बघा तांब्यात काय दिसतंय का. सगळे भक्त ते गेले, म्हणले पाहिलं, म्हणले महाराज तिथे 1000 तांबे आहेत, त्यातल्या 500 तांब्यामध्ये आम्हाला सूर्याचं प्रतिबिंब दिसलं, 500 भांड्यामध्ये पाणी दिसलंच नाही. का, ते पाणी गढूळ आहे. तशा प्रकारचं आपलं जे शरीर आहे ते शुद्ध झाल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. हा सिद्धांत तिथं मानला ध्रुवबाळाच्या वेळेस. त्याप्रमाणे कोण कसा वागतो, आघुरी, बंगाली, कन्नडी, तेलगू, बाकीचे बघून या तुमचं काय ते भूत घेताशिवाय तुमच्यावर काय नाही. खरा परमेश्वर भेटण्याकरता फळांचा रस पिऊन पारायण करणे, फळांचा रस पिऊनच भक्ती करणे, फळांचा रस पिऊनच काय दिवस, 1 दिवस म्हणा, 2 दिवस राहणे फळांच्या रसाच्या पाण्यावर, अशी आपण साधना केली तर आपल्याला परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, होणार नाही. त्यानंतर परम ज्ञान प्राप्त करून हात जोडून सर्व लोकांचे स्वामी पुरुषोत्तम हरीला म्हणजे कृष्ण स्तुतीकरण म्हणला, हे देवा देव देव देवेश, हे शंख चक्र गदा धारण करणारे, हे लोकात्मन, हे वेद गुह्यात्मन, वेदोंचे द्वारा वेदोंचे मार्फत वेदांचे मार्फत अज्ञात स्वरूपवाले प्रसन्न झाले. आता इथं अज्ञात स्वरूप, ज्यांचा काहीच कळत नाही ते भगवंत प्रश्न करायचा म्हणजे आपल्या वरच्या डिग्रीत यावं लागेल, खालची डिग्री सोडून फळं खाऊन कंदमुळे खाऊन राहावं लागेल, तेव्हा खरा परमेश्वर आपल्याला भेटेल. तसं भेटणार नाही. आपल्या देवात झोपणं जे पडते, देव म्हणजे
वायवरून दिसते आपल्याला. आपल्या खरे तो का भेटत नाहीत? तुकाराम महाराज एकनाथ महाराज घरी श्रीखंड्या पाणी वाहतो, तेव्हा तिथं वरण भात खाता होता का तो? ते फळं कंदमुळे खाऊन खात होते. एकनाथ महाराज मकनाचे भागवत लिहित होते, कंदमुळे खाऊन लिहित होते. ज्ञानेश्वर महाराज एक ज्ञानेश्वरी लिहित होते, कंदमुळे खाऊन लिहित होते. तुकाराम महाराज अभंग लिहायचं, चोपड्या बसून ते कंदमुळे खाऊन लिहाय अभंग म्हणायचे. म्हणजे याच्यात जे नियम दिलेला आहे धर्माचा, वेदामार्फत वेदांचे मंत्र म्हटल्याशिवाय भगवान परमात्मा प्रसन्न होत नाही तर सांगितलं. आता वेद आणि मंत्राचा काय संबंध आहे? त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये वेदामध्ये 1 ते 16 अक्षर मंत्राचा महत्व गट, 24, 28, 32, 36, 40, 48 आणि 72 अशा अक्षराचा गट आहे. 19, 17, 25, 23, असे अक्षराचे गट नाही, चुकीचे गट आहे, त्यामुळे दर्शन होत नाही. वेदांचेच मंत्र का म्हणायचे? आता बघा, ओम द्राम ओम सहस्रशीर्षः विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. हा मंत्र जो आहे, हा गायत्री मंत्र 24 अक्षरांचा, हा मंत्राचा वेदोक्त मंत्र आहे. हा मंत्र म्हटला तर ईश्वर प्राप्ती होते. आणि तुम्ही जर म्हणला ओम सहस्रशीर्षाय विद्महे, इथं एक मात्रा आहे, कल्किदत्त भगवानाय धीमहि, इथं काय ते बिघाड झाला. तन्नो ब्रह्म प्रचोदयात्, इथं मंत्र वाढला. म्हणजे जी मात्रा आहे ती मात्रा न चुकताना मंत्र म्हटल्यानंतर आपलं शरीर भगवंताची साक्षात्कार होण्याच्या लायकीचं बनलं पाहिजे. हा धर्माचा खरा सिद्धांत, सनातन धर्माचा, हिंदू धर्माचा सिद्धांत तिथं मानलेला आहे. त्या सिद्धांतावरून आपण साधना केली, तर तुम्ही काहीच करीत नाही. जो उठतो तो बोंबडं सुटतो, आम्हाला देव प्रसन्न होत नाही. अरे तुम्ही वरण भात खाताय, ध्रुवासाठी तपश्चर्या करा, देवासारखं शरीर बनवा, मग तुम्हाला देव भेटेल. तसं भेटणार नाही. तुमच्या मोबाईलला बॅटरी आहे का नाही? आहे. मग ती चार्जिंग करा. ते चार्जिंग झाल्यानंतर तुम्हाला बोलणं चालणं चालू आहे मोबाईलचं. तसं आपलं शरीर बॅटरी आहे. ही बॅटरी बिघडल्यानंतर ते चार्जिंग होत नाही, चालू होत नाही. जेव्हा कंदमुळे फळं खाऊ तेव्हा आपल्या शरीरातली जी शरीराची वैश्वानर नावाचं जे शरीरात दैवी शक्ती आहे ती चार्जिंग होते, मग ईश्वर प्राप्ती होते. आणि साधना करायची म्हणजे आज साधना आहे. आता धरली एकादशी, खा कावर बी अमुक धरली, आणि याचे कारण आहे तुम्हाला देव भेटणार पण काय देणार नाही. जे साधू संत ऋषी मुनी होऊन गेले, तुकाराम ज्ञानेश्वरासारखे, विश्वामित्र हे सारखे ऋषी मुनी, आपले गोत्र आत्री, हे सगळे कंदमुळे खाणारे आहेत, फळांच्या रसावर राहणारे, साधना करणारे, म्हणून हे ऋषी झाले. हे सामवेदामध्ये सांगितले की इंद्रदेवा, हे सर्व देवानं तुम्ही सोमरस प्या, यज्ञात या. यज्ञात सोमरस सोडून यज्ञ करा. आता यज्ञामध्ये ज्या परिस्थिती आता सध्या ती सुद्धा बरोबर नाही. सोमरसच, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, फळांचा रस, हा रस होमात सोडायचा. आणि मग तेव्हा त्या रसाची वाफ व्हायची, प्रकाश तो देव घेणार. तो देवाने घेतल्यानं ते देव प्रसन्न होणार. आता ते आपण काही का यज्ञ म्हणजे मग कोंबडी आणि बकरण आसुर यज्ञ सुरू झाले. एक मोठा श्रीमंत माणूस होता, म्हणला महाराज आपला यज्ञ करायचं. म्हणलं करा बा, चांगलं आहे. नाही नाही तुम्ही नका येऊ, ते दुसरा महाराज आमच्याकडे येणार, तो यज्ञ करणार. हे हिरवेगार झाडी मस्तपैकी, आंबे भरपूर लागलेले. एक मोठा खड्डा खाल्ला तरी चांगला. म्हणला जा 100 दारूच्या बाटल्या आणा, 100 कोंबडी आणा, 4-5 बोकडे आणा, 2-4 बकरं आणा. आणि मग त्यानंतर यज्ञ सुरू केला. आसुरी टाक कोंबड्या, टाक बकरं, सोड दारू, टाक बकरं, सोड दारू, टाक बकरं. सगळे झाडं बाग जळून गेला. ते माणूस माझ्या घाला म्हणला महाराज, त्या महाराज यज्ञ सगळं जळून गेला. म्हणजे आसुरी यज्ञ झाला.
ह्या यज्ञातून जे हवा बाहेर आली ती देवांच्या विरुद्ध आली, झाडांच्या विरुद्ध आली. कार्बन ऑक्सिजन तयार झालं ते झाडं जळून गेली. मग झाडं परत कशी काय फुटतील? मी म्हटलं काय ब्राह्मण गोळा करा आणि काय करा, तुपाचा यज्ञ सुरू करा महिनाभर. मग तुपाचा यज्ञ सुरू केला, फळांचा यज्ञ सुरू केला. मग ते झाड पुन्हा जशीचे तसा तो भाग परत फुटला. तेव्हा आपण जे यज्ञ करतो त्या यज्ञात काय चुक याचं पहिलं लक्ष दिलं पाहिजे. यज्ञ म्हणजे काय भाजीपाला आहे का? सगळी टाकलं अन्न झाला यज्ञ तुमचं. त्याला वेदोक्त मंत्र म्हणल्याशिवाय दवी संपयचे मंत्र म्हणतो यज्ञ सिद्ध होत नाही. ओम भुवम भुवम स्वम महम जनम तपम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. असा मंत्र म्हणून तेव्हा हा यज्ञ सिद्ध होतो. यातून मग ते अन्न सिद्ध होतं, त्याची वाफ होते, प्रकाश होतो, मग ते देव ग्रहण करतात आणि मग ते आपला प्रसन्न होतात. म्हणजे भगवान आदी नारायण परमेश्वर प्राप्ती करण्याकरता बाजारचा भाजीपाला नाही उठला का चालला उड्या मारीत. ज्ञानोबा तुकाराम म्हणताय किंवा काय म्हणताय, परिस्थिती अशी आहे की ज्ञानोबा तुकाराम म्हणणारची काय बरीच मंडळी मी पाहिली, ते फळं खातात, कंदमुळं खातात आणि दही पण खातात. रोज दही खाल्ल्याशिवाय काय मंडळी राहतच नाही. जेव्हा निवेद दाखवून खातात ते त्यांना विसरून साक्षात्कार झालेला होत आहे. अशी बरेच मंडळी या ज्ञानोबा वारकरी संप्रदायामध्ये, साधू संप्रदायामध्ये पाहिली भेटलेली आहे. कंदमुळे फळे खातात, सातपुड्यामध्ये फळ खातात, चित्तकोटा फळं खाऊन राहतात, कंदमुळे साधू राहतात. त्यांना ईश्वर प्राप्ती झालेली आहे, कारण त्या ध्रुवबाळाचा जो नियम आहे तो तंतोतंत पाळलेला आहे. हे केशव, मी आपल्या शरणात आलो आहे. सनकादी महर्षी सुद्धा आपल्या महात्म्यात आहेत. मी आपल्याला कसे जाणू शकतो हे भुवनेश्वर आपल्याला माझा नमस्कार आहे. त्यानंतर भगवान विष्णूने हसत त्याला म्हणाले, हे वत्स इकडे ये, तू ध्रुव आहेस. तू ध्रुव म्हणजे अटल स्थान प्राप्त करून ज्योतिर्गणात अग्रणी होशील असा आशीर्वाद तू आपल्या माता सहित त्या ग्रहामध्ये स्थान प्राप्त कर. आता या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला, कारण अजूनपर्यंत हा मुद्दा वाचण्यात आला नव्हता की आपल्या आईला घेऊन ध्रुवबाळा तू त्या अटळ स्थान जे कधी नष्ट होणार नाही त्या ध्रुव ताऱ्यावर जाऊन तू ज्योतिर्गणामध्ये जाऊन राहा. मग आता ध्रुवबाळ तिथं गेला, आईला घेऊन गेला, अजून काय भक्त मंडळी वगैरे त्याची घेऊन गेला. समजा ध्रुवबाळ मला आलं म्हणले, महाराज पूर्वी जन्मात तुम्ही मला उपकार केला, आता मी ह्या जन्मात तुम्हाला मी रोज भेटत जाईल. ध्रुवतळ आपल्यापासून 430 प्रकाश अंतराव आहे, पण एका सेकंदात ध्रुवतारा आपल्याजवळ येतो, इतके वेगाने येतो आणि पुन्हा तिथे जातो. मग प्रकाश ज्योतिर्गणात हा ध्रुवतारा राहतो. मग त्याचं शरीर कसं आहे, तो कशा प्रकारचा आहे, त्याचा अवस्था काय आहे, तो वायुरूप आहे का घनरूप आहे. मला ध्रुवबाळ भेटायला आले, बरेच वेळा भेटले. म्हणले महाराज तुम्ही वायुरूप भेटलो, मला नाही समान, तुम्ही कसे, तुमचं खरं स्वरूप काय आहे ते मला, मी स्वर्गात मला देवाने जे स्वरूप प्राप्त करून दिलंय त्या स्वरूपात मी तुम्हाला भेटा येईन. मग एक दिवस ते ध्रुवबाळ आपल्या कल्कीदत्त मंदिरात आले, मला भेटले. तेव्हा आमची भेट झाली, क्षमकुशल झालं. ते आपल्या आश्रमात थांबले, जवळ बसले. मग त्यांचं दिव्य शरीर जे होतं, ब्रह्म वज्र कवचमय शरीर ध्रुवबाळ निर्माण झालं. त्याच्या आईला ते शरीर प्राप्त झालं, ते ध्रुवबाळावर राहतात, ध्रुवताऱ्यावर राहतात. म्हणजे ताऱ्यावर जो सृष्टी जी आहे ती ब्रह्म वज्र कवच धारण करून राहणारी आहे.
आपला देव भेटण्याचे पूर्ण कसोटी घेतली पाहिजे. जेव्हा खऱ्या स्वरूपात तो प्रगट हो. संत तुकाराम महाराज म्हणे वैकुंठाला गेले बा. ते दरवर्षी येतात बीजाला नांदुरकी हलवती. पण तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, त्यांच्या शरीराचं काय झालं हा प्रश्न आहेच ना. तेव्हा कधी वर्षातून एकदा किंवा दोनदा तुकाराम महाराजांची आमची भेट होते. तुकाराम महाराज पृथ्वी दोनदा विदेश त्यामुळे आलो आपल्या भेटतात. तर त्यांचं दिव्य शरीर ब्रह्म वज्र कवचमय शरीर तुकाराम महाराजांना निर्माण झालेलं आहे. त्या शरीराने ते येतात जातात. अमृत हे त्यांचं भोजन. अशा दृष्टीने स्वर्गात त्यांना स्थान वैकुंठात मिळाले. विष्णू पार्षद विष्णू स्वरूप झाले, चतुर्भुज स्वरूप. त्याचं कारण आहे की आपण देवांना भेटतो, देव आपला भेटतात. देवाची खरी कसोटी आपण पाहत नाही. देवा महादेव भेटला रे, स्वप्नात आला होता मला या सगळ्यात आलं, तुम्ही खरे भेटा. मी या ठिकाणी जे बसलोय या ठिकाणी मी बेशुद्ध झालो. माझ्या अग्नी बाहेर पडायला लागला. तेव्हा भगवान शंकर रात्री 9 वाजता आले. डोक्यावर हात ठेवला. सकाळी 6 वाजता कारण उठवा मला सावध केलं. म्हणले उठा, तुमची तपस्या खूप झाली, आता करायची नाही. तुमच्या शरीरातून अग्नी जा बाहेर पडत होता, तुमचं शरीर जळून गेलं असतं, जगत जळलं असतं. असं करायचं नाही. आणि मग शरीरात थंड केलं. मग शंकर भगवंताचं शरीर पाहिलं, नमस्कार केला. म्हणले भगवान शंकर म्हणले मी शरीरासहित पृथ्वीवर कधीही फिरत नाही, पण तुम्हाला भेटायला आलोय. कृष्णाला भेटा येत होतो तसं तुम्हाला भेटायला आलं. तेच का भगवान शंकराचं दिव्य शरीर जे आहे ते ब्रह्म वज्र कवचमय आहे. मग एक दिवस भगवान शंकरला विचारलं, म्हणलं बाबा सगळे देव आहेत, यांची शरीर दिव्य शरीर कसे स्वर्गातली. मग मला हो म्हणून सुरू केला ना तुम्ही, आता मग इंद्र वगैरे सगळे तुम्हाला भेटून जातील. तर सगळे देव एकदा उतरले. प्रत्येकाने आपले आधी वायू रूपाने आले, मग घन रूपाने आले, मग प्रकाश रूपाने आले, मग प्रत्यक्ष आपल्या दिव्य शरीराने ते प्रगट झाले. म्हणले का हो. म्हणले हे कलियुग आहे, इथं माणसं चांगली नाहीत. हे सात्विक असो सत्वृत्त स्थिती आहे, सात्विक वृत्तीचे नाहीत, हे तम वृत्तीचे आहेत. त्यामुळं आम्ही यांना शरीरासहित भेट देत नाही, वायू रूपाने भेटतो तो कार्य करतो. अशा दृष्टीने शंकर भगवान म्हणले मी आता पृथ्वीवर दिव्य रूपाने फिरणं, शरीर घेऊन फिरणार नाही. मी माझं शरीर कुठं ठेवायचं ते माझं मला माहीत, कोणाला सांगणार नाही. अशा दृष्टीने ध्रुव बाळाचं शरीर दिव्य झालं, त्यामुळे ध्रुव बाळ आपल्याला भेटतात. अशा दृष्टीने ध्रुव बाळाने आढळ पद प्राप्त केलं आणि जगात राज्य केलं जवळजवळ 30-40,000 वर्ष. आणि मग ध्रुव बाळाचं पद प्राप्त केलं. अशी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. या ठिकाणी ध्रुव बाळाचे तपश्चर्या, त्याचं फळप्राप्ती, त्याचं आपण काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. निश्चित कथा वाचतात ध्रुव पद मिळालं भाऊ, आणि तुम्हाला का नाही मिळत. कारण ध्रुव बाळांनी तप केलंय तसं तप आपण करीतच नाही ना, त्याची अगदी विरुद्ध करतोय. काय करतो, कंदमुळे फळून खातो. होय खातो जा, तुला पटत, मला नाही जमत. मी आपलं खिचडी खातो बस, वरण भात आपटे खाऊन राहतो बा, होईन तसं होईल. काय व्हायचंय, तुला पित्तर भेटणार, देव थोडी भेटणार. तो पित्तर बांधणार, पित्तर होऊन राहशील. फळं खाणार देव होऊन राहतो. अशा दृष्टीने महत्वाचा मुद्दा आज आपण या ठिकाणी लिंग महापुराणार्थ श्री रामलिंग महापुराण मला भेटले देव त्यांचं रहस्यमय कथा. आता एक दिवस बसलो, ते म्हणलं विचार अयोध्येचं द्वारकेचं कसं काय आहे हो. एका सगळ्या डोक्यात आले का द्वारकेचं कोण पाहते. आता कृष्ण गेले, तर कृष्ण प्रगट झाले. म्हणले मी दिव्य शरीरात, तू माझा वंश आपली गादी चालव. त्यांना दिव्य शरीर चतुर्भुज स्वरूप. मग त्याच्यानंतर काही वर्षांनी जांबवंती आली. म्हणले मग महाराज मला ओळखलं का. मी मग ओळखलं, तिचं वायुरूप शरीर होत. म्हणजे या शरीरात मी नाही तुला पाहणार पण नाही. ते म्हणले मी द्वारकाचा कारभार पाहते. मग ती दिव्य स्वरूपात प्रगट झाली. मग तिचं शरीर चतुर्भुज स्वरूप, लक्ष्मी स्वरूप, जांबवंतीच सुंदर स्वरूप, गळ्यात दागिने वगैरे सगळे. आणि शरीर जे आहे ते दूर उभं राहून तिने असं आपल्या हाताला अलंकार वाजून दाखवले, दूर उभे राहून.
कारण देव लोक मानवाच्या शरीराला स्पर्श करीत नाही, कारण मानवाच्या शरीरात देवाने स्पर्श केला तर मानवाचं शरीर जळून जाईल किंवा नष्ट होईल किंवा आणखी आजार काय ना काय होऊन अशा दृष्टीने भानगड आहे. मग जांबवती कारभार पाहते द्वारकेचा, रुक्मिणी कारभार पाहते, कुंडली कारभार पाहतो पंढरपूरचा, नंतर राधा कारभार पाहते वृंदावनचा, नंतर सुभद्रा कारभार पाहते जगन्नाथपुरीचा, आणि 16,108 ज्या स्त्रिया आहेत कृष्णाच्या त्या निर्णायक क्षेत्राचा कारभार पाहतात. आणि त्या स्त्रिया वायुरूप फिरतात, पण त्यांना दिव्य शरीर आहे. दिव्य शरीर भेटतात. तुळजापूरची भवानी तिने शिवाजी महाराज तलवार दिली, काय वायुरूपाने उचलून दिली का? हा मोठा प्रश्न आहे ना. डोळ्यासमोरच उदाहरण 350 वर्षापूर्वीच तुळजाभवानी स्वतः दिव्य स्वरूपात प्रगट झाली. चतुर्भुज स्वरूपामध्ये तिने आपल्या हातात तलवार धरली, ती शिवाजी महाराजांना दिली प्रत्यक्ष. म्हणजे तुळजाभवानी किंवा या देवी याचे स्वरूप या सगुण स्वरूपामध्ये भेटतात. वायुरूपात भेटलेलं कुठला देव आपल्याला प्रसन्न होऊन कार्य होत नाही. याच्याकरता आपल्याला साधना करायला पाहिजे, फळं घ्यायला पाहिजे. मग शिवाजी महाराज काय साधना केली होती? शिवाजी महाराज नाचणी, ज्वारी बाजरी, कडधान्य, तूप दही याच्यावर जास्त जोर द्यायचे. सगळ्यात जास्त शिवाजी महाराज दही जास्त खायचे आणि ताक दही लोणी प्यायचे, असेच त्यांचा आहार जास्त होता. दह्यावर तो शिवाजी महाराजांचा भर जास्त असल्यामुळे त्यांचं शरीर ध्रुवबाळासारखं अतिशय पवित्र झालं. मग त्यांना आदिमाया शक्ती प्रत्यक्ष भेटली. तुम्हाला काय भेटत नाही? तुमचे गांजा दारू आपोमध्ये भूत भेटणार तुम्हाला. भूत देव आयुष्यात भेटणार नाही. ध्रुवबाळाचं उदाहरण ऐकलं ना, तशी तपश्चर्या करा. ओम स्वयंभू विश्वराजा श्रावण कलिकात्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महापंचसागरेश्वरी माता की जय. ब्रह्म ऋषि अत्रि की जय. महासती अनुसार माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो, धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.